सो हाय डिअर स्टुडंट्स, या सेशनमध्ये मुलांनो आपण कंटिन्युटीचे टेक्स्टबुकच्या मागचे MCQs करतोय. टोटल जो MCQचा काउंट आहे तो आहे 10. पहा, हा सेशन पाहण्याआधी मला असं वाटतं तुम्ही कंटिन्युटी लेसन व्यवस्थित प्रिपेअर करायला हवा. प्रिपेअर करून हे 10 क्वेश्चन्स पहिले तुम्ही स्वतः करायला हवे आणि यातला जो क्वेश्चन तुम्हाला नाही जमत तो तुम्ही इथे व्हिडिओ सोल्युशनच्या फॉर्मॅटमध्ये पाहू शकता. सो गाईज, मी इथे सेशन स्टार्ट करतोय विथ क्वेश्चन नंबर 1. पहा रे, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे त्यांनी, एक फंक्शन बोलतायत ते हा असा, ओके, वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू पाय बाय 2. म्हणजे जेव्हा एक्सचा व्हॅल्यू पाय बाय 2 नाही आहे तेव्हा तो फंक्शन आहे. मी म्हटलं ठीक आहे यार चलो, पण जेव्हा एक्सचा व्हॅल्यू पाय बाय 2 आहे तेव्हा हा फंक्शन आहे म्हणे. आणि विचारतायत कंटिन्युटी बद्दल, कंटिन्युटी किंवा डिस्कंटिन्युटी बद्दल. एक्स इक्वल टू पाय बाय 2 ला कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस हे चेक करायचं आपल्याला. पहा मी तुम्हाला काय सांगतोय मुलांनो, कंटिन्युटी किंवा डिस्कंटिन्युअस चेक करण्यासाठी आपल्याला बेसिकली लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 2 प्लस हे फाइंड करायला लागतं. त्याच्यानंतर लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 2 मायनस ही पण एक गोष्ट फाइंड करायला लागते. आणि त्याच्यानंतर एफ ऑफ पाय बाय 2 फाइंड करायला लागतं. मुलांना जर का हे तिन्ही गोष्टी सेम असतील दॅट मीन्स फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. तीनही गोष्टी सेम असतील तर कंटिन्युअस असतो. काय आता पहा बरं, तुम्हाला इथे दिसतं का रे, जेव्हा एक्सचा व्हॅल्यू पाय बाय 2 आहे तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू हा लॉग ऑफ √2 आहे. आता मी काय म्हणतोय, पाय बाय 2 प्लस आणि पाय बाय 2 मायनस दोघांसाठी पण फंक्शन तर एकच आहे. पाय बाय 2 प्लस म्हणजे पाय बाय 2 पेक्षा जास्त एक्सचा व्हॅल्यू, बट पाय बाय 2 नाहीये, मीन्स नॉट इक्वल टू पाय बाय 2. पाय बाय 2 मायनस म्हणजे मुलांनो पाय बाय 2 पेक्षा थोडंसं कमी, बट पाय बाय 2 नाहीये. समजतं का? अरे म्हणजे त्या दोघांसाठी फंक्शन तर एकच आहे. मग आपण एक काम करूया ना, तर दोघांच्या ऐवजी लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 2 असंच बोलूया. एक्सटेंड्स टू पाय बाय 2 मध्ये पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 मायनस दोन्ही गोष्टी कन्सिडर होतात. आणि इथे पहा 2 रेज टू पॉवर कॉट एक्स मायनस ऑफ 1 होल डिवाइड बाय पाय मायनस ऑफ 2x हे असं आहे इथे, नाही का? आता एक काम करतो यार, पहिले तर पाय बाय 2 टाकतो डायरेक्टली. कॉट पाय बाय 2 0 बनत असतो मला. 2 रेज टू पॉवर 0 करायला ना 1 बनतं, 1 मायनस 1 वरती 0 बनतो. इथे पण पाय बाय 2 टाकाल ना खालती पण 0 बनतो. सो गाईज 0 डिवाइड बाय 0 जर का असं येत असेल तर तुम्हाला माहिती आहे लिमिट सॉल्व्ह करते वेळी 0 बाय 0 आला तर एल हॉस्पिटल्स रूल. ओके, एल हॉस्पिटल्स रूल बोलतो मी आता इथे. ओके, सो गाईज वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मीन्स 2 रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 रेज टू एक्स लॉग 2. अरे पण तो डमी एक्स होता ना, सो त्या कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह करायला लागतो तुम्हाला. दॅट इज मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स हे असं करायला लागेल. पहा, जस्ट डिवाइड इट बाय पायचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ॲज इट इज 2 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनतोय पहा मुलांना 1. ओके, तर हा असा विषय झालाय. पहा आता मी काय म्हणतोय, वरती पहा मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू 2 रेज टू कॉट एक्स इंटू लॉग 2 असं आहे. पहा, आणि खालती ना मायनस ऑफ 2 आहे. सो इथला मायनस आणि हा मायनस ना प्लस होतो. आणि मी काय म्हणतोय, हा जो पाय बाय 2 आहे ना, काय लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 2 होता ना आपला, तो टाकून द्या बरं. आता इथे टाकून द्या बरं. कोसेक पाय बाय 2 1 असतो मुलांना, 1चा स्क्वेअर 1च बनणार आहे. कॉट पाय बाय 2 हा 0 असतो. त्याच्यानंतर लॉग 2 तर आहेच आहे, होल डिवाइड बाय 2 पण आहेच आहे. हे पहा एनिथिंग रेज टू 0 1च आहे. अरे म्हणजे आन्सर 1 डिवाइड बाय 2 इंटू लॉग 2 बनलाय. हा 1 बाय 2 जो आहे ना हा इथे पॉवरमध्ये जात असतो, म्हणजे लॉग 2 रेज टू पॉवर 1 बाय 2. हे पहा रेज टू पॉवर 1 बाय 2 म्हणजे रूट, याचा अर्थ आन्सर बनतोय लॉग ऑफ √2. किती बनतोय मुलांना आन्सर? लॉग ऑफ √2. बरोबर की नाही? आता मग सांगा बरं, हे एफ ऑफ पाय बाय 2 आणि ते वरचे दोन लिमिट पाय बाय 2 प्लस वाला आणि पाय बाय 2 मायनस वाला एक्झॅक्टली सेम असतात आहेत. लॉग ऑफ √2. दॅट मीन्स फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू पाय बाय 2. दॅट इज ऑप्शन नंबर 1. हा मुलांना इथे करेक्ट चॉईस असणार आहे. ओके, जातोय पहा पुढे काय म्हणताय. पहा तर आपल्याला असं सांगतायत की हा जो फंक्शन आहे अरे हा कंटिन्युअस आहे म्हणे पाय बाय 4 ला. मी म्हणलं ठीक आहे, फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजे काय, लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 4 प्लस, ओके, इट शुड बी इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 4 मायनस इट शुड बी इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 4. समजतं का रे तुम्हाला? पाय बाय 4 ला कंटिन्युअस म्हणजे पाय बाय 4 प्लस साठी, पाय बाय 4 मायनस साठी आणि पाय बाय 4 साठी फंक्शनचा व्हॅल्यू सेमच असला पाहिजे. पण विषय काय माहिती का, या दोघांसाठी पाय बाय 4 प्लस ॲज वेल एज पाय बाय 4 मायनस साठी फंक्शन तर फक्त एकच दिला गेलेला आहे. तुम्हाला समजतं का? पाय बाय 4 प्लस म्हणजे पाय बाय 4 पेक्षा थोडंसं जास्ती, बट पाय बाय 4 नाहीये, बट नॉट इक्वल टू पाय बाय 4. पाय बाय 4 मायनस म्हणजे मुलांना पाय बाय 4 पेक्षा थोडंसं कमी, बट पाय बाय 4 नाहीये. अरे म्हणजे दोघांसाठी फंक्शन तर एकच आहे ना, पाय बाय 4 नाहीये यासाठी फंक्शन तर एकच आहे ना शेवटी. सो लिहू का तो फंक्शन? पहा बरं, लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 4. मी म्हणलं ठीक आहे यार. त्याच्यानंतर 1 मायनस ऑफ √2 इंटू साइन एक्स होल डिवाइड बाय
1 मायनस ऑफ 4x बनतोय पहा, अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 4. आता बघा रे मुलांना, मला असं वाटतं हा जो पाय बाय 4 इथला आहे तो इथे जर का टाकला मी न्यूमरेटरमध्ये ॲज वेल एज हा पाय बाय 4 इथे जर का डिनॉमिनेटरमध्ये टाकला तर वरती पण 0 बनणार आहे, खालती पण 0 बनणार आहे. टाकून पहा ना, इथे पाय बाय 4 टाकलं साइन पाय बाय 4 1/√2 बनतो, √2 कॅन्सल तर 1 - 1, वरती पण 0 खालती पण 0. अरे वरती 0 खालती 0 जर का असेल तर एल'हॉस्पिटल्स रूल असतो वरती करायचा डेरिव्हेटिव्ह. पारे लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 4. ओके, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 -√2 ॲज इट इज, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मुलांना कॉस एक्स होल डिवाइड बाय 1 ॲज इट इज, मायनस ॲज इट इज, 4 ॲज इट इज एक्स, सॉरी काय करतोय अरे, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 -4 ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 4. तर पहा मुलांनो, हे खालचा मायनस आणि वरचा मायनस हे दोघे कॅन्सल होऊन प्लस बनतात. हा जो आहे पाय बाय 4 टाकून द्या डायरेक्टली तुम्ही तिथे. ओके, सो √2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 होल डिवाइड बाय 4, खाली आहेच आहे 4 अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 4. तुम्हाला हे समजतं का हे दोघे कॅन्सल होणार आहेत, कारण की हे √2 आहे, कॉस पाय बाय 4 1/√2 बनणार आहे, खाली 4 आहेच आहे अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 4. बरोबर ना? हे पहा √2 कॅन्सल होईल आणि एफ ऑफ पाय बाय 4चा जो आन्सर आहे तो 1 डिवाइड बाय 4 बनणार, दॅट इज ऑप्शन नंबर डी आहे तिथे पहा. तो आपला मुलांना इथे आन्सर बनला पाहिजे. येस, जाऊ मग मी पुढे. पहा हे पहिले दोन्ही क्वेश्चन आपण एल'हॉस्पिटल्स रूलनी केलेले आहेत. ओके, आता समजा ज्यांचं थोडंसं डिफरन्सिएशन वीक आहे त्यांना थोडंसं कदाचित अवघड गेलं असेल, पण ना मुलांना 12th मध्ये पण डिफरन्सिएशन असा लेसन आहेच आहे. ओके, एकदम सुरुवातीलाच आहे, पहिलाच लेसन आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2चा. सो आत्ता भलेही तुम्हाला थोडंसं बाउन्सर गेलं असेल, बट तो लेसन झाल्यानंतर परत ज्यावेळेस तुम्ही हे ट्राय कराल ना तर समजून जाईल की इतकं सोपं आहे. ओके, आता पहा रे पुढे काय म्हणतात ते असं म्हणतात क्वेश्चनमध्ये की हा जो फंक्शन आहे तो 0ला कंटिन्युअस आहे म्हणे. हे पहा, एखादं फंक्शन 0ला कंटिन्युअस आहे म्हणजे काय, लिमिट एक्सटेंड्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स, इट शुड बी इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू 0 मायनस एफ ऑफ एक्स. समजतं का? 0ला कंटिन्युअस म्हणजे 0 पेक्षा पुढे जाऊन 0 पेक्षा मागे येऊन आणि एफ ऑफ 0 हे तिघांचे व्हॅल्यू सेम असले पाहिजे. मी परत तेच सांगतोय, 0 प्लस आणि 0 मायनस साठी फंक्शन एकच आहे, म्हणजे दोघांची व्हॅल्यू सेमच मिळणार आहे आपल्याला. मग त्या दोघांच्या ऐवजी मी लिमिट एक्सटेंड्स टू 0 लिहितोय. 0 लिमिट एक्सटेंड्स टू 0 म्हणजे 0च्या आसपास, म्हणजे 0 प्लस पण येतं 0 मायनस पण येतं, 0च्या पुढे पण जाऊ शकतो 0च्या मागे पण येऊ शकतो. फंक्शन पहा काय आपला साइन 2x, मी म्हणलं ठीक आहे, इंटू टॅन ऑफ 5x. ओके भाऊ, डिवाइड बाय e⁻²x - 1, e⁻²x - 1चा होल स्क्वेअर आहे, म्हणजे हे असंच डबल लिहायचं फक्त, बस 2 वेळेस लिहायचं अँड दॅट इज इक्वल टू गाइज एफ ऑफ 0. हा ना एफ ऑफ 0 आहे बरं. बघा मग काढू शकता का? सो लिमिट एक्सटेंड्स टू 0, वरती आहे पहा साइन 2x, जस्ट डिवाइड बाय एक्स हिअर, देन पुढे आहे पहा टॅन 5x, बस एक्सने डिवाइड करा, होल डिवाइड बाय गाइज e⁻²x - 1, अरे बस एक्सने डिवाइड करा, e⁻²x - 1, बस एक्सने डिवाइड करा आणि हा आहे पहा एफ ऑफ 0चा व्हॅल्यू. आता मी म्हणतोय थोडेसे ॲडजस्टमेंट करायचे का आपण आता इथं? पहा काय ॲडजस्टमेंट केले पाहिजे. हे पहा वरती 2x आहे ना, खालती पण 2x पाहिजे म्हणून 2 लिहिला, बट वरती पण लिहायला लागेल. मग हे पहा वरती 5x आहे ना, खालती पण 5x पाहिजे, मग वरती पण 5 लिहा, तुम्ही ॲडजस्ट करा. हे पहा e⁻² - 1 बाय x, माहिती ना फॉर्म्युला तो, याचं लिमिट 1 असतं पहा. तर हा जो वरती 2x दिसतो ना तो खालती पण पाहिजे म्हणून मी इथे 2 लिहिला, मग वरती पण 2 लिहिलं पाहिजे ॲडजस्ट करण्यासाठी हा चेंज. हे पहा इथे 2x आहे ना, खाली पण 2 पाहिजे म्हणून मी इथे 2 लिहिला एक्स्ट्रा, पण असं डायरेक्टली 2 तर लिहू नाही शकत, सो म्हणून वरती पण 2 लिहितोय, सो दॅट हा वाला 2 आणि हा वाला 2 जर का कॅन्सल झाला तर परत आहे त्याच व्हॅल्यूज मेंटेन राहतात, म्हणून हे आपण असं केलेलं आहे. ओके, आता पहा रे, आता मी तुम्हाला काय सांगतोय, हा फॉर्म्युला तुम्हाला सुचला पाहिजे लगेच. पहा लिमिट एक्सटेंड्स टू 0, e⁻² - 1 बाय x इज इक्वल टू 1 असतो. अरे हा फॉर्म्युला यूज करतोय, वरती जो आहे तोच खालती पाहिजे, तर मग आन्सर कुठे 1 असतं. यानंतर tan x बाय x मुलांनो आणि sin x बाय x, अरे हा पण 1च असतो, प्रोव्हाइडेड लिमिट एक्सटेंड्स टू 0. हा पण फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा. पहा हा जो पहिला बॉक्स केलाय मी इथे, पहा sin 2x बाय 2x 1 बनला पाहिजे. त्याच्यानंतर tan 5x बाय 5x, वरती जो आहे तोच खालती 1 बनला पाहिजे. हे पहा रे, e⁻² - 1 बाय 2x अगेन, वरती जो 2x आहे तोच खालती आहे, 1 बनला पाहिजे. हे पण पहा 1 बनलं पाहिजे. समजतं तुम्हाला हे? मग होतं असं की हा इथला 2 आणि हा 5 मिळून वरती बनतो 10, खालचा 2 आणि हा आणखीन एक एक्स्ट्रा 2 हा मिळून बनतो 4 अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ 0. सो याला तुम्ही 5 डिवाइड बाय 2 लिहू शकता. रे सो गाइज आन्सर शुड बी ऑप्शन नंबर डी, दॅट इज इक्वल टू 5 डिवाइड बाय 2. तो आपला इथे आन्सर बनला पाहिजे. मग मी जाऊ पुढे, नेक्स्ट सम पहा रे काय. हा जो काही क्वेश्चन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काहीतरी त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथे, तर ते आपल्याला विचारतायत की या इंटरवलमध्ये काय म्हणे, डिस्कंटिन्युअस आहे एक्स इक्वल टू 2ला, की एक्स इक्वल टू -4ला डिस्कंटिन्युअस आहे, की एक्स इक्वल टू 0ला डिस्कंटिन्युअस आहे, की डिस्कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 2 अँड एक्स इक्वल टू -4.
मला असं वाटतंय बहुतेक हा जो आहे ना हा इथे प्लस हवा होता ऍक्च्युली. -6 पासून +3 पर्यंतचा इंटरवल पाहिजे होता बहुतेक. ओके, जरा 1-2 मिनिट थांबा, आपण जरा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा ट्राय करूया. सो आपला जो फंक्शन आहे f(x) तो काय बनतो माहिती आहे का, वरती फॅक्टर जर का तुम्ही कराल ना, -5x -2x असे फॅक्टर्स बनतायत वरती, होल डिवाइड बाय हे पारे x², हा जो 2x आहे ना 2x, तर 2xला मी मुलांना 4x -2x असं लिहितोय, असे फॅक्टर पडतात खाली. सो गाइज अवर फंक्शन f(x) इज, पहा x कॉमन केलं तर x -5 बनतं, -2 कॉमन केलं तर x -5 बनतं, होल डिवाइड बाय गाइज x कॉमन केलं तर x +4 बनतं, -2 कॉमन केलं तर x +4 बनणार आहे. ओके, याचाच अर्थ काय बनणार आहे पहा, फर्स्ट ब्रॅकेट इज x -2 अँड सेकंड ब्रॅकेट इज x -5. पहा डिवाइड बाय खालती x -2 इंटू x +4 आहे. बघून घ्या हे व्यवस्थित. सो स्टुडंट्स हा आपला f(x) आहे, हा ना आपला f(x) आहे यार, हा आपला f(x) असा आहे. आता मी काय म्हणतोय, जेव्हा डिनॉमिनेटर 0 होत असतो ना, हे पहा डिनॉमिनेटर जर का 0 झाला तर समजून घ्या की ही गोष्टच एक्झिस्ट नाही करत. एक्झिस्ट नाही करणे म्हणजे पण डिस्कंटिन्युअस बरं. मग मला असं समजतंय की x = 2 ला ना हा फंक्शन डिस्कंटिन्युअस बनणार आहे, कारण की 2 टाकला तर 2 - 2 खाली 0 बनतोय. इव्हन मुलांना x = -4 जरी टाकाल ना तुम्ही इथे, पहा बरं -4 टाकून पहा, -4 + 4 0च बनणार ना शेवटी, बरोबर ना. हे -6 to 3 च्या इंटरवलमध्ये असे दोन व्हॅल्यूज आहेत ना, 2 आणि -4, सो दॅट तो डिनॉमिनेटर 0 बनायला लागतो. आता काही लोकांना असं वाटेल की सर हे x -2 आणि हे खालचा x -2 कॅन्सल का नाही करत आहेत तुम्ही? अरे कॅन्सल नाही होत रे. हे पहा, जेव्हा x चा व्हॅल्यू 0 आहे, सॉरी x चा व्हॅल्यू जेव्हा 2 आहे ना रे, x चा व्हॅल्यू x चा जर का तुम्ही 2 टाकाल ना इथे, बरोबर ना, 2 - 2 0, वरती पण 0 खालती पण 0, आणि 0 0 कॅन्सल नसतं हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जेव्हा x चा व्हॅल्यू 2 आहे ना रे, तेव्हा ते कॅन्सल होणार नाहीये, हे तुम्ही कन्सिडर करून चला. पण व्हॅल्यू ऑफ x इज 1, ठीक आहे, कॅन्सल करायला काही प्रॉब्लेम नाही जेव्हा x चा व्हॅल्यू 1 आहे तेव्हा, पण x = 2 असते मी कॅन्सल नाही करू शकत मी. मग जर का कोणी मला विचारलं की x = 2 असेल तर काय करणार तू, मग मी असाच फंक्शन ठेवणार आणि म्हणणार की बाबा x = 2 असेल तर खालती 0 बनतोय, म्हणजे फंक्शनचं व्हॅल्यू एक्झिस्ट नाही करत असं मी म्हणतोय तिथे, बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर डी इथे आपला आन्सर असला पाहिजे, पहा फंक्शन इज डिस्कंटिन्युअस ॲट x = 2 ॲज वेल ॲज x = -4, अशा दोन्ही ठिकाणी तो फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे मुलांना. तर पहा मुलांना, आता क्वेश्चन नंबर 5 आपण इथे स्टार्ट करतोय. ओके, आता लक्षात काय म्हणतात. त्यांनी दिला अरे फंक्शनचा व्हॅल्यू दिला, फंक्शनचे असे दोन व्हॅल्यूज दिलेत, फॉर वन पर्टिक्युलर इंटरवल, फॉर अदर पर्टिक्युलर इंटरवल. अशा दोन्ही इंटरवलसाठी मुलांना त्यांनी फंक्शनचा व्हॅल्यू दिला आणि ते बोलतात की फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ a and b. अरे अख्ख्या सर्वच्या सर्व रिअल नंबरसाठी तो फंक्शन कंटिन्युअस आहे असं ते क्लेम करतात. पण मी काय म्हणतोय, जर का सर्व ठिकाणी कंटिन्युअस असेल तर -2 ला पण कंटिन्युअस असला पाहिजे, म्हणजे लिमिट x टेंड्स टू -2 प्लस चा व्हॅल्यू, ओके, आणि लिमिट x टेंड्स टू -2 मायनस याचा व्हॅल्यू हे सेम असलं पाहिजे. म्हणजे -2 च्या पुढे जाऊन आणि -2 च्या मागे येऊन फंक्शनचं व्हॅल्यू टोटली सेम असला पाहिजे. आता -2 प्लस साठी बघा बरं फंक्शन कोणता आहे, मला असं वाटतं हा फंक्शन आहे. पहा -2 प्लस म्हणजे समजतं का, x चा व्हॅल्यू -2 पेक्षा थोडंसं जास्त. हा इथे तेच तर सांगतात ते, पहा ना, x चा व्हॅल्यू ग्रेटर दॅन -2 आहे, बरोबर आहे. मग त्यासाठी तर तुम्हाला वापरायला लागणारच आहे ना रे तो सेकंड फंक्शन, हे समजतं का तुम्हाला मुलांना, तो सेकंड फंक्शन आपल्याला वापरायला लागणारच आहे. सो गाईज तो सेकंड फंक्शन आहे तो आहे 4x + 5. ओके, इथे लिहितोय मी लिमिट x टेंड्स टू -2 प्लस असं मी इथे मेन्शन करतो यार. मी म्हणलं ठीक आहे, अँड दॅट इज इक्वल टू, हे पहा बरं मुलांना, -2 मायनससाठी कोणता फंक्शन आहे, मला असं वाटतं -2 मायनससाठी तो पहिला फंक्शन आहे. हे अशी काहीतरी कंडिशन दिली ना त्यांनी, तो वाला. ते म्हणणार कसं काय, मी म्हणतो चलो थोडंसं व्हेरीफाय करून पाहूया कंडिशन. -2 मायनस याचा अर्थ काय की x ची व्हॅल्यू -2 पेक्षा थोडीशी कमी, म्हणजे काय रे -2.001, बरोबर ना. -2 पेक्षा कमी म्हणजे -2.001, पुढे -1 तर आहेच आहे, आणि याचं जरा मॉड करून बघतोय मी, याचं मॉड करते मी, मला असं समजत आहे मुलांना की हा 3.001 समथिंग काहीतरी बनतोय, जसं की मॉड अगेन 3.001 बनतोय, बरोबर. अरे हे तर करतोय ना सॅटिस्फाय त्याला, 3.001 इज ॲक्च्युअली ग्रेटर दॅन 3 ना, यस. म्हणजे ही जी कंडिशन आहे तो हा कंडिशन करतोय सॅटिस्फाय, म्हणजे -2 मायनस याला हे सॅटिस्फाय करतोय. म्हणजे फंक्शन कोणता वापरला पाहिजे -2 मायनससाठी, तो पहिला फंक्शन. हे पहा लिमिट x टेंड्स टू -2 मायनस साठी तो जो पहिला फंक्शन आहे ax² + bx + 1, तो फंक्शन तुम्ही आता इथे रेफर केला पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे यार चलो, हे टाका बरं मुलांना, -2 टाका इथे, काय बनतं -8 + 5 बनतं, दॅट इज इक्वल टू, हा -2 टाका बरं इथे मुलांना, काय बनतं पहा बरं 4a +
बी इंटू -2 + 1 असा बनतोय तो पहा. म्हणजे इथे बनणार आहे 3 -3. तो 1 इकडे येऊन ना 1 इकडे येऊन -1 झाला अँड दॅट इज इक्वल टू 4a -2b बनणार. काय रे हे लागतंय का लॉजिक तुम्हाला? सो -4 इज इक्वल टू गाईज 4a -2b. काही नाही रे, याला फक्त एक इक्वेशन बनवून ठेवून टाकू आपण, बाकी काही नाही. 4a -2b इज -4. रब करू का हे? पहा 4a -2b इज -4. इथे लिहितोय पहा 4a -2b इज इक्वल टू बाबा काय होतं रे, -4 होता ना. येस स्टुडंट्स, हा एक इक्वेशन बनलाय पहा. तुम्हाला ना आता आणखीन शोधायचं की आणखीन कुठे ओव्हरलॅप करण्याचे चान्सेस आहेत. मला असं वाटतं 4 साठी एक चान्स आहे का, कारण की 4 मायनस साठी हा फंक्शन आहे. हा म्हणजे ऑटोमॅटिकली 4 + साठी तो दुसरा फंक्शन असेल. हे थोडंसं व्हेरीफाय करायला लागेल बरं तुम्हाला. ओके, 4 मायनस साठी सरळ सरळ दिसतं रे, तो सेकंड फंक्शन आहे. आता 4 + साठी फर्स्ट फंक्शन असला पाहिजे मुलांना. 4 + साठी फर्स्ट फंक्शन पहा काय, मी इथे लिहितोय फंक्शन f(x) गाईज, इट इज इक्वल टू ax² + bx + 1. ओके ठीक आहे. याचा कंडिशन आहे रे, ते कंडिशन पहा काय, mod x - 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 असा कंडिशन आहे. बरोबर. मी म्हणतो ठीक आहे, ॲज फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 4. इथे लिहितो ॲज f(x) इज कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 4. तुम्ही म्हणणार कसं काय कंटिन्युअस आहे? अरे ते म्हणता एव्हरीवेअर कंटिन्युअस आहे, म्हणजे 4ला पण आहेच कंटिन्युअस. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी फाईंड करायच्यात. एक लिमिट x टेन्स टू 4+ आणि दुसरा फाईंड करायचा पहा लिमिट x टेन्स टू 4-. आणि या दोघांना तुम्हाला इक्वल असं दाखवायचं आहे. असणारच इक्वल, कारण की 4ला कंटिन्युअस म्हणजे इक्वल असणारच आहे. 4- साठी क्लिअरली फंक्शन आहे 4x + 5. दिसतं का? हे पहा इथे अंडरलाईन करतोय मी. x इज लेसर दॅन 4 म्हणतात ते, म्हणजे 4- 4 पेक्षा कमी. 4 पेक्षा कमी असेल तर तो फंक्शन आहेच ना, सेकंड लिहिला. आता 4+ साठी मुलांना तो पहिला फंक्शन हा वाला फंक्शन यूज केला पाहिजे. कोणता रे? x² + bx + 1 वाला फंक्शन. टाका बरं जरा आहे काय बनतं पहा. 16a + 4b + 1 इट इज इक्वल टू, हे 4 टाका बरं काय बनतं रे, 16 + 5 बनतोय पहा. मला असं वाटतं की 16a + 4b इट इज इक्वल टू गाईज 20 बनणार आहे तो. मला वाटतं डिवाइड/2 करूया. सो 8a + 2b इज इक्वल टू डिवाइड/2 केलं तर इथे 10 बनतोय पहा. आता हे जे दोन इक्वेशन दिसतात ना रे तुम्हाला, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, यांना सिम्प्लिफाय जर का केलं सायमल्टेनियसली किंवा बस ॲड जरी केलं ना तुम्ही, तरी बनणार आहे काही ना काही. एचा व्हॅल्यू मिळेल, बीचा व्हॅल्यू मिळेल, दोघांचे पण व्हॅल्यूज तुम्हाला इथून मिळून जाणार आहेत. बस ते इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2ला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे सायमल्टेनियसली, इतकं फक्त करा आहे. ओके, बाकी येऊन जाईल तुम्हाला आन्सर. मॅच करा ABCD मध्ये कोणता ऑप्शन करेक्ट येतोय. ओके, नाव सी नेक्स्ट. काय विषय रे बाबा इथे? हे पहा कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 0 म्हणतात. हे बघा 0ला कंटिन्युअस म्हणजे काय माहिती का, लिमिट x टेन्स टू 0 आणि f(0) या दोघांचा व्हॅल्यू सेम असला पाहिजे. लिमिट x टेन्स टू 0 म्हणजे काय, 0+ आणि 0- साठी जी व्हॅल्यू आहे फंक्शनची आणि f(0) ची जी व्हॅल्यू आहे, सर्वांची व्हॅल्यू मॅच केली पाहिजे. आता लिमिट x टेन्स टू 0 जे आहे ना रे, ओके हे पहा लिमिट x टेन्स टू 0 म्हणजे x चा व्हॅल्यू 0च्या आसपास आहे काय, म्हणजे 0 नाही आहे. हे पहा 0 नाही आहे, 0च्या आसपास आहे पण 0 नाही आहे. अरे 0 नाही आहे म्हणजे फंक्शन कोणता वापरला पाहिजे तुम्ही, 16 raised to x - 1 इंटू 9 raised to x - 1 होल डिवाइड बाय 27 raised to x - 1 इंटू 32 raised to x - 1 असे फंक्शन वापरले पाहिजे की नाही, हा फंक्शन वापरला पाहिजे की नाही. तुम्ही म्हणणार f(0) किती आहे, हे बघा ना त्यांनी इथे दिलं की नाही. f(0)चा व्हॅल्यू इथे पहा बरं, इथे किती दिला रे, k दिलाय की नाही. f(0) म्हणजे समजतं का, जेव्हा x चा व्हॅल्यू 0 आहे ना त्यावेळी फंक्शनचं व्हॅल्यू किती आहे, k आहे. मी म्हणलं ठीक आहे यार, सर्व काही ठीक आहे, ठेवून टाकलं मी ते सर्व. ओके, आता रिक्वायरमेंट बघा कशाची, मला वाटतं इथे डिवाइड बाय x पाहिजे, डिवाइड बाय x पाहिजे, डिवाइड बाय x पाहिजे, डिवाइड बाय x पाहिजे. का, कारण की हा फॉर्म्युला बनतो, तो बनतो log 16 इंटू हा बनतो log 9 डिवाइड बाय हा बनतो log 27, हा बनतो log 30 आणि हा जो आहे ना विषय मुलांना हा बनतोय k. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ k. पण असं जर ऑप्शन दिसत नाहीये मग काय केलं पाहिजे. ठीक आहे यार, सो log 16 जो येणार 16, मला वाटतं 16ला 2 raised to power तुम्ही 4 लिहा. log हा जो 9 येणार आहे, 9ला मी 3 raised to power 2 लिहितो होल डिवाइड बाय log 27ला मी 3 raised to power 3 लिहितो, log 32ला मी 2 raised to power 5 लिहितो. अरे मुलांना काही नाही, मग त्याच्यानंतर लॉगचा प्रॉपर्टी हे खाली जातं, हे असं खाली जातं, हे पण खाली जाणार आहे आणि हा पण खाली जाणार आहे. म्हणजे वरती बनणार आहे 4 × log 2. मी म्हणलं ठीक आहे, इंटू 2 × log 3 बनणार आहे पहा. ओके, होल डिवाइड बाय काय रे 3 × log 3 बनणार आहे इंटू 5 × log 2 बनणार आहे. मी म्हणतो हे log 2 आणि हा log 2 कॅन्सल होतो, हा log 3 आणि हा log 3 पण कॅन्सल होतो. सो होतं काय पहा, वरती बनणार आहे 8 आणि खालती बनणार आहे 15. सो गाईज आन्सर शुड बी 8 डिवाइड बाय 15 हा आपला व्हॅल्यू असेल k चा. ओके, हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या.
बरोबर ना, हाच तर व्हॅल्यू होता ना केचा. दिस इज व्हॅल्यू ऑफ के ना, हाच तर केचा व्हॅल्यू होता इथं. ओके, सी स्टुडंट्स, नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 7. काय म्हणताय पहा बरं क्वेश्चन नंबर 7 मध्ये. जरा क्वेश्चन वाचूया आपण. सो गाईज, एफ ऑफ एक्स जो फंक्शन येणार आहे तो असं काहीतरी दिलाय. मी म्हणलं ठीक आहे, इट इज इक्वल टू के वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0. जेव्हा एक्सचा व्हॅल्यू 0 आहे ना मुलांना, तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू के आहे. मी म्हणलं ठीक आहे. नाउ इट इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 0 स्टुडंट्स. हा फंक्शन आहे 0ला कंटिन्युअस आहे. आणि मग परत ते तेच विचारते की फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आता मी तर इतकंच म्हणतोय पहा की जर का 0ला कंटिन्युअस जर का असेल तर लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स इट शुड बी इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस एफ ऑफ एक्स अँड इट शुड बी इक्वल टू एफ ऑफ 0 इज. पाहणार आहे 0ला कंटिन्युअस आहे म्हणजे काय, 0च्या पुढे जाऊन 0च्या मागे येऊन आणि 0ला फंक्शनचा व्हॅल्यू सेम पाहिजे. बट आपल्याला एवढं समजतं फक्त की 0च्या थोडंसं पुढे जाऊन किंवा 0च्या थोडंसं मागे येऊन फंक्शनचा व्हॅल्यू तर एकच राहणार आहे, हाच राहणार आहे फक्त. समजतं का तुम्हाला, तो फंक्शन कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, वेन एक्स इज नॉट इक्वल टू 0 साठी. आता 0 प्लस म्हणजे काय, 0 पेक्षा जास्त पण 0 नाही आहे. 0 मायनस म्हणजे काय, 0 पेक्षा किंचितचं कमी पण 0 नाही आहे. आणि मग 0 नाही आहे तोच फंक्शन वापरायचा ना तुम्ही. कोणता रे, पहा लिहितो इथे लिमिट एक्स टेन्स टू 0, दोघांच्या ऐवजी लिमिट एक्स टेन्स टू 0 लिहितोय. त्याच्यानंतर 32 रेस टू पॉवर एक्स मायनस ऑफ 8 रेस टू एक्स मायनस ऑफ 4 रेस टू एक्स प्लस 1 होल डिवाइड बाय स्टुडंट्स 4 रेस टू पॉवर एक्स मायनस ऑफ 2 रेस टू पॉवर एक्स प्लस 1 अँड दॅट इज इक्वल टू गाईज एफ ऑफ 0चं व्हॅल्यू आहे के, हे असं त्यांनीच सांगितलेलं. हा ना, एफ ऑफ 0चं व्हॅल्यू के त्यांनीच सांगितलं ना. मी म्हणतो ठीक आहे यार, लिमिट एक्स टेन्स टू 0. तो जो 32 आहे ना रे 32, त्याला मी 8 रेस टू एक्स इंटू 4 रेस टू एक्स असे लिहू शकतो. पहा ना, 8 इंटू 4 कराल 32 बनणारच आहे. मायनस ऑफ पुढे 8 रेस टू एक्स आहेच आहे, मायनस ऑफ 4 रेस टू एक्स आहे प्लस 1 पण आहे, होल डिवाइड बाय गाईज, होल डिवाइड बाय. तो जो 4 रेस टू एक्स आहे ना, मी त्याला 2 रेस टू एक्सचा होल स्क्वेअर असं लिहितो. पहा रे बाबा, पहिले 2 रेस टू 2चा म्हणजे 2 रेस टू 2 जर कराल तर तो बनतो 4 रेस टू एक्स तर आहेच ना शेवटी. मायनस ऑफ, थोडंसं व्यवस्थित लिहितो, हे रब करतो. सो गाईज 4 रेस टू एक्सला मी काय केलं नीट पहा, 4 रेस टू एक्सला मी 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर लिहिला मायनस ऑफ 2 रेस टू एक्स इंटू 2 असं लिहिलं पहा. कारण की बेस सेम असेल तर मुलांना पॉवरचा ॲडिशन बनतो, म्हणजे पॉवर एक्स प्लस 1 बनणार आहे, जो की तिथे ऑलरेडी बनून होता पॉवर एक्स प्लस 1. ओके, अँड देन फायनली गाईज 1 मीन्स 1 स्क्वेअर लिहितो. येस, अँड दॅट इज इक्वल टू के बिकॉज फंक्शन इज कंटिन्युअस, म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू 0 आणि केचा व्हॅल्यू सेम आला पाहिजे. मी म्हणतो ठीक आहे, वरतून काही कॉमन निघतं का, 8 रेस टू एक्स कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये 4 रेस टू एक्स मायनस 1 बनणार, मायनस 1 कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये 4 रेस टू एक्स मायनस 1 बनणार, जस्ट डिवाइड बाय. खालतून पहा रे, मला असं वाटतं हे ए स्क्वेअर मायनस ऑफ ट्वाईस ए बी असं दिसतोय. म्हणजे मुलांना तो ए मायनस ऑफ बीचा होल स्क्वेअर असा दिसणार आहे अरे तिथे. अँड दॅट इज द व्हॅल्यू ऑफ के स्टुडंट्स. सो फर्स्ट ब्रॅकेट गाईज 8 रेस टू एक्स मायनस ऑफ 1, सेकंड ब्रॅकेट मुलांना 4 रेस टू एक्स मायनस ऑफ 1 असं बनणार आहे, होल डिवाइड बाय 2 रेस टू एक्स मायनस ऑफ 1. याला जरा मी रिपीट लिहितो इथे, बरोबर. आता डिमांड कशाची पहा बरं, डिमांड कशाची म्हणजे कोणाला काही पाहिजे का रे डिनॉमिनेटरमध्ये, काही रिक्वायरमेंट असते का. पहा, याला एक्स केला, याला एक्सने डिवाइड केला, याला एक्सने डिवाइड केला, याला पण एक्सने केला. मला असं वाटतं की हा फॉर्म्युला बनतो ए रेस टू एक्स मायनस ऑफ 1 बाय एक्स इज लॉग ए. सो याच्या जागी ना, याच्या जागी मी आता लॉग 8 लिहिणार आहे, याच्या जागी मुलांना मी लॉग 4 लिहिणार आहे डिवाइड बाय. हा जो आहे ना याच्या जागी हा लॉग 2च लिहिणार आहे मी परत, इंटू याच्या जागी अगेन लॉग 2 लिहिणार आहे, त्याच्या जागी पण परत लॉग 2 असंच लिहिणार आहे. अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. आणि हा ना मुलांना केचा व्हॅल्यू आहे. पण तुम्ही म्हणत असाल सर जे ऑप्शन्स दिलेत ना खूपच सिम्प्लिफाय करून दिलेत. तर पहा मी काय म्हणतोय. सो हा जो लॉग 8 आहे ना, तर लॉग 8ला मी लॉग 2चा क्यूब लिहितो, लॉग 4ला मुलांना मी 2चा स्क्वेअर लिहितो, होल डिवाइड बाय. लॉग 2 तर राहायचं आहे, परत लॉग 2 तर राहायचं आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. मी म्हणतो की हा 3 जातो खाली, हा 2 जातो खाली. सो दिस 3 इंटू लॉग 2. ओके, मी म्हणतो 2 इंटू लॉग 2. ओके, जस्ट डिवाइड बाय लॉग 2 इंटू लॉग 2 असं डबल लिहितं मी, दॅट इज इक्वल टू के. सो लॉग 2 कॅन्सल होतो अरे हा, बरोबर. सो 3 इंटू 2 कराल तर 6 बनतो, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ के गाईज इट इज इक्वल टू 6. दॅट इज ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर बनला पाहिजे. ओके, असे स्टुडंट्स क्वेश्चन नंबर 8 करतोय पहा आपण आता. काय रे पहा इथे, पहा परत सिमिलर काइंड ऑफ प्रोसिजर आहे. ओके, की दिलेलं असतं क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असतं पहा, कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 0 असं मेन्शन केलं आणि ते म्हणता एफ ऑफ 0 फाइंड करा. हे पहा 0ला कंटिन्युअस आहे म्हणजे मुलांना लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस, बरोबर ना, इट शुड बी इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस, बरोबर ना, इट शुड बी इक्वल टू एफ ऑफ 0. समजतं का तुम्हाला.
झिरोला कंटिन्युअस आहे म्हणजे मुलांना झिरो प्लस साठी, झिरो मायनस साठी आणि एफ ऑफ झिरो तिघांची व्हॅल्यू सेम असली पाहिजे. पण विषय असा आहे की झिरो प्लस आणि झिरो मायनस या दोघांसाठी फंक्शन तर एकच आहे इथे. झिरो प्लस ऍज वेल एज झिरो मायनस म्हणजे झिरो पेक्षा थोडंसं जास्त किंवा झिरो पेक्षा थोडंसं कमी, बट झिरो नाहीये. ओके, तो झिरो नाहीये म्हणजे मुलांना फंक्शन तोच आहे ना. नॉट इक्वल टू झिरो साठी पहा ना इथे फंक्शन तर तोच आहे, 12 रेस टू एक्स मायनस 4 रेस टू एक्स मायनस 3 रेस टू एक्स प्लस 1 होल डिवाइड बाय 1 मायनस ऑफ कॉस टू एक्स, बरोबर. अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ झिरो स्टुडंट्स. हे पहा मी म्हणलं ठीक आहे चलो, सो गाइस लिमिट एक्सटेंड्स टू झिरो. तो जो 12 रेस टू एक्स आहे ना, मी त्याला 4 रेस टू एक्स इंटू 3 रेस टू एक्स लिहितो. 4 इंटू 3 12 रेस टू एक्स मायनस ऑफ 4 रेस टू एक्स आहेच आहे, मायनस ऑफ 3 रेस टू एक्स आहे पुढे, प्लस 1 लिहितो इथे. ओके, जस्ट होल डिवाइड बाय 1 मायनस ऑफ कॉस टू एक्स इज गाइस 2 साइन स्क्वेअर एक्स. फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्री मधून 1 मायनस कॉस टू एक्स इज 2 साइन स्क्वेअर एक्स अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ झिरो. सो गाइज लिमिट एक्सटेंड्स टू झिरो म्हणजे काय बनतो माहिती का, 4 रेस टू एक्स कॉमन करायचं आहे आपल्याला, ब्रॅकेटमध्ये 3 रेस टू एक्स मायनस 1 बनणार आहे. आता इथून ना या दोघांमधून मायनस 1 कॉमन कराल तर 3 रेस टू एक्स मायनस ऑफ 1 बनणार आहे, जस्ट डिवाइड इट बाय 2 साइन स्क्वेअर एक्स अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ झिरो स्टुडंट्स. ओके, मग मी म्हणतो की पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहा लिमिट एक्सटेंड्स टू झिरो. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 4 रेस टू एक्स मायनस 1, सेकंड ब्रॅकेटमध्ये 3 रेस टू एक्स मायनस ऑफ 1 होल डिवाइड बाय 2 आहे. साइन स्क्वेअर एक्स म्हणजे मुलांना साइन एक्स इंटू साइन एक्स यार, दॅट इज इक्वल टू एफ ऑफ झिरो. काय आता हे इथून पुढे काय करायचं नाही का, बघा बरं काय करू शकता ऍडजस्टमेंट. मला असं वाटतं इथे एक्स ची रिक्वायरमेंट खाली नाही का, आपल्याला हे तर माहिती साइन एक्स बाय एक्स 1 असतं, साइन एक्स बाय एक्स 1 असतं, फॉर्म्युला आहे तो 4 रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स इज लॉग 4. ठीक आहे, 3 रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स इज लॉग 3. ओके, आणि खाली डिवाइड बाय 2 तर आहेच ना शेवटी, म्हणजे त्याला मी 1 बाय 2 असं लिहितो, दॅट इज इक्वल टू एफ ऑफ झिरो होणार आहे. हा असं ऑप्शन तर नाहीये, मग तुम्ही काय लगेच नन ऑफ दिस लिहिणार का, नाही. हे जे 1 बाय 2 आहे ना हे इथे पॉवर मध्ये जातं, मग 4 रेस टू पॉवर 1 बाय 2 इज 2 असतं. 1 बाय 2 पॉवर म्हणजे अंडर रूट, बरं म्हणजे 4 चा अंडर रूट 2 बनणार ना, म्हणजे मुलांना हा लॉग 2 इंटू लॉग 3 हा असा विषय आहे इथे, अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ झिरो. काय तो आपला एफ ऑफ झिरो. सो गाइज आन्सर शुड बी लॉग 2 इंटू लॉग 3. दिसतोय पहा ऑप्शन नंबर बी मध्ये. तेव्हा मग मी पुढे पार आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, परत तेच एफ ऑफ झिरो के म्हणे, ते म्हणताय कंटिन्युअस ऍट एक्स इक्वल टू झिरो आहे म्हणे. हे पहा रे मुलांना, लिमिट एक्सटेंड्स टू झिरो प्लस एफ ऑफ एक्स, इट शुड बी इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू झिरो मायनस एफ ऑफ एक्स अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ झिरो. हे असं लिहितोय मी इथे. ओके, तर कसं आहे मुलांना, एफ ऑफ झिरोचं व्हॅल्यू के हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, मी म्हणलं ठीक आहे चलो. आता झिरो प्लस आणि झिरो मायनस साठी अगेन फंक्शन एकच आहे, हा सॉरी तो एकच फंक्शन आहे त्या दोघांसाठी पण, बरोबर का. सो तो फंक्शन आता मी इथे रेफर करतोय. झिरो प्लस आणि झिरो मायनस दोघांना एक सेपरेट लिहिण्याऐवजी दोघांना लिमिट एक्सटेंड्स टू झिरो असं लिहितोय, आणि तो फंक्शन लिहितोय पहा. काय फंक्शन आहे पहा बरं, 4 प्लस 5x डिवाइड बाय 4 मायनस ऑफ 7x होल रेस टू पॉवर 4 डिवाइड बाय x असा विषय आहे इथे. काही कॉमन होत असेल तर सांगा बरं इथे. तुम्ही म्हणणार कॉमन का करायचं, कारण की एक फॉर्म्युला लिमिट एक्सटेंड्स टू झिरो 1 प्लस एक्स रेस टू पॉवर 1 बाय एक्स, याचा आन्सर ना मुलांना ई असतो. ई काय असतो त्याचा आन्सर, ई असतो. अरे इथे 1च असला पाहिजे, इथे जो आहे एक्स तो इथे उलटा असला पाहिजे. तुम्हाला हे समजून घ्यायचं, लिमिट केल्याशिवाय हे कंटिन्युटी नाही समजणार आहे. ऍज सच कॉन्सेप्ट काही खास नाही आहेत कंटिन्युटी मध्ये, एकच कॉन्सेप्ट आहे, बरोबर. हे 3 कंडिशन असे लिहायचे असतात, हे 3 कंडिशन, पण लिमिटचा युज होतो रे इथे. आता तिथे 1 पाहिजे ना, या प्लेसवरती आपल्याला 1 पाहिजे ना, मग मला वाटतं 4 कॉमन केलं पाहिजे. सो लिमिट एक्सटेंड्स टू झिरो गाईज, वरतून जर का मी 4 कॉमन करीन ना, तर इथे 1 प्लस 5x बाय 4 बनणार आहे, होल डिवाइड बाय गाईज 4 कॉमन करेन तर 1 मायनस आहे, पण ठीक आहे त्याला प्लस ऑफ मायनस 7x बाय 4 असं लिहितोय मी, समजलं का. ओके, रेस टू पॉवर मुलांना, रेस टू पॉवर इथे 4 डिवाइड बाय x आहेच ना शेवटी, आणि दॅट इज इक्वल टू के लिहितोय मी इथे. 4 4 कॅन्सल होतो, अरे सिंपल. सो गाईज लिमिट एक्सटेंड्स टू झिरो 1 प्लस 5x बाय 4 बरोबर रेस टू पॉवर 4 बाय x होल डिवाइड बाय 1 प्लस मायनस 7x बाय 4 रेस टू पॉवर मुलांना, रेस टू पॉवर 4 बाय x अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. आता थोडेसे ऍडजस्टमेंट करायला लागतील, थोडस नीट पहा. इथे एरो केलेला जो आहे ना इथे, हा नीट फॉर्म्युला पहा. इथे 1 प्लस एक्स जो दिसतोय ना, हा जो इथे एक्स आहे तोच इथे उलटा पाहिजे असतो आपल्याला, मग इथे जो आहे तोच आपल्याला उलटा पाहिजे. 5x वरती तर 5x खाली पाहिजे, मग म्हणून खाली 5 लिहिला,
सो वरती पण लिहा, ऍडजस्ट करा. हे पहा इथे 4 खाली आहे ना, मग 4 इथे वरती पाहिजे. हा ऑलरेडी आधीपासून होता, म्हणजे काही चेंज करण्याची गरज नाही. मी म्हणलं ठीक आहे. हे पहा रे, -7x वरती आहे, मग -7x इथे असं खाली असलं पाहिजे. पण असं कसं लिहू शकता -7 अचानक? सो म्हणून -7 वरती पण लिहिलं. इथे 4 खाली आहे, तर 4 इथे वरती पाहिजे होतं, तो ऑलरेडी आहेच आहे, नाही का? तो मुलांना ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट पण ते e आणि रेस्ट टू पॉवर 5 आहे वरती, डिवाइड बाय. ती गोष्ट परत पहा इथे इथे, ही गोष्ट ही वाली गोष्ट हीच बनणार ना, कारण की 1 प्लस इथे जो आहे तो तिथे उलटा असेल ना वरती. इथे उलटा आहे, दिसतं का? हे उलटा आहे असा, तर ई बनत असतो आन्सर. बट आता हे -7 राहिला ना, आपण म्हणून -7 लिहितो. दॅट इज इक्वल टू के गाईस. पहा बरं, हे -7 वरती गेलं की +7 बनतो, म्हणजे केचा व्हॅल्यू मुलांनो e5 इंटू e7 बनणार आहे. म्हणजे मुलांनो e12 दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. आहे का असा ऑप्शन मला दिसतोय पहा, ऑप्शन नंबर सी. व्हॅल्यू ऑफ के हा e12 आहे मुलांनो, e12 आहे केचा व्हॅल्यू. येस, पहा रे, जातोय पुढे मी. पहा आता क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 पहा काय म्हणताय. काय रे, हे कोणतं फंक्शन आहे? ऍक्च्युअली आता हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे. बरं, थोडंसं मिसप्रिंट आहे तिथे, तसं पाहिजे होतं. दिस इज ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन फॉर अस. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जो आहे ना, तो इंटिजरला कुठे कुठे इंटिजरला डिस्कंटिन्युअस असतो. थिअरॉटिकल लेक्चर मध्ये ऑलरेडी कव्हर झालेला पॉईंट आहे हा, नाही का? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मुलांनो इंटिजरला डिस्कंटिन्युअस असतो. तुम्ही म्हणणार कसं काय? दाखवू का? हे पहा, एखादं इंटिजर घ्या, जसं की 4. 4 प्लस साठी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचं व्हॅल्यू काय रे? 4 प्लस म्हणजे समजतं का? ते एक्स जागी 4 पेक्षा थोडंसं मोठा टाकायचं, आन्सर 4 बनतं. 4 मायनस साठी म्हणजे समजतं का? 4 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे 3.999 ना. काय बनतं रे याचं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन? 3 बनतं ना. कुठे इक्वल आहेत हे दोघे? आहेत ते इक्वल? बिलकुल नाही आहेत. म्हणजे समजतंय का? इंटिजरच्या वेळी हा फंक्शन डिस्कंटिन्युअस बनणार आहे, इंटिजरला डिस्कंटिन्युअस बनणार आहे. मग तुम्ही मला सांगा, -1 to 2 याच्यामध्ये तो कुठे डिस्कंटिन्युअस आहे म्हणतात ते? -1 आणि 2 च्या मध्ये कोण येतं रे? -1 आणि 2 च्या मधला कोणता इंटिजर आहे असा? मला वाटतं 0 आणि 1 असे दोनच इंटिजर आहेत त्या दोघांच्या मध्ये, बरोबर ना? -1 ला इन्क्लूड नाही करायचं, 2 ला पण इन्क्लूड नाही करायचं, कारण की हा ओपन ब्रॅकेट आहे. म्हणजे त्या इंटरवल मध्ये इंटिजर हे दोघेच येतात, फक्त 0 आणि 1. दॅट मीन्स दिस फंक्शन हॅज टू बी डिस्कंटिन्युअस ऍट 0,1. बरोबर ना? मला मान्य आहे की तो -1 ला पण डिस्कंटिन्युअस आहे अँड 2 ला पण डिस्कंटिन्युअस आहे. पण ते -1 आणि 2 हे डिस्कशन मध्ये येतच नाही येणार आहे. ते म्हणतात ना की या इंटरवल मध्ये चेक करून सांगा. त्या इंटरवल मध्ये -1 आणि 2 येतच नाहीये. ओपन ब्रॅकेट असल्यामुळे -1 ला निग्लेक्ट करायचं, एक्सक्लूड करायचं. ओपन ब्रॅकेट असल्यामुळे 2 ला पण एक्सक्लूड करतोय अरे आपण. सो दॅट मीन्स गाईज आन्सर शुड बी ऑप्शन नंबर सी. दॅट इज 0 आणि 1 ला हा फंक्शन डिस्कंटिन्युअस असणार आहे. बरोबर? आय होप गाईज तुम्हाला हा सेशन एकदम व्यवस्थित समजलाय. सो हा सेशन मी मुलांना इथे क्लोज करतोय. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन, बाय एव्हरीवन.